आहे जिल्ह्यात एकूण असं आहे की माझ्या मतदारसंघामध्ये एकूण 14 जिल्हा परिषदेच्या जागा आहेत. 14 जिल्हा परिषद आणि 28 पंचायत समितीचे उमेदवार. हे 14 आणि 28 म्हणजे 42 उमेदवार पूर्णपणे उमेदवार कोण असावेत याचा निर्णय झालेला आहे. त्या 14 जागांपैकी मी सर्वसाधारणपणे कोकणामध्ये 2 समाज मोठे आहेत, एक कुणबी दुसरा मराठा. सर्वसाधारणपणे या दोन्ही समाजाला 90% जागा दिल्या जातात आणि 10% आणि त्यांना 10% जागा ह्या इतर समाजाला दिल्या जातात. परंतु मी या 14 पैकी 11 समाजांना वेगवेगळ्या छोट्यातल्या छोट्या समाजांना सुद्धा आपण जागा दिलेली आहे. की शेवटी मी बहुजन समाजाचं नेतृत्व आहे आणि म्हणून बहुजन समाजाला बरोबर घेऊन जाणं ही हिंदुहृदय सम्राट शिवसेना प्रमुख माननीय बाळासाहेब ठाकरे यांची मला जी शिकवण आहे त्या शिकवणूरूप मी ह्या उमेदवार हे जाहीर केलेले आहेत. काय आव्हानं वाटतं आता सध्या राजकीय परिस्थितीत? राजकीय आव्हान म्हणजे काय, सरकारच्याकडे कुठलंही काम केल्याचं सांगण्यासारखं नाही. सरकारची वागणं चांगलं नाही. सरकार 10दा खोटं बोलणार असल्यामुळं आज एक नवीन फंडा त्यांनी काढलेला आहे. पूर्वी EVMची मशीनमध्ये चोरी करायची, त्याच्यानंतर मतपत्रिके चोऱ्या करणं झालं, त्याच्यानंतर विरोधी पक्षाचे उमेदवारच पळवणं झालं, नेते पळवणं झालं, लोकप्रतिनिधी पळवणं झालं. मग आता फक्त आणि फक्त पैशाचा महापूर हा त्या ठिकाणी त्या मतदारसंघामध्ये निर्माण करायचा किंवा पैसे वाटायचे आणि निवडणुका जिंकायचा हा नवीन एक फंडा सुरू झालेला आहे. आणि म्हणून आमच्याकडे पैसे नाहीत, प्रचंड अशी आमच्यासमोर जनशक्ती आहे. आमची खात्री आहे की ह्या जनशक्ती 100% हरवी. रत्नागिरी जिल्हा परिषदेवरती शिवसेनेची सत्ता येईल असा विश्वास आहे? मला संपूर्ण जिल्ह्याचं काही सांगता येणार नाही, परंतु माझ्या मतदारसंघामध्ये 3 पंचायत समिती 100% मी जिंकेन.